नमस्कार, जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये सर्वात चर्चेत असणारी निवडणूक म्हणजे रायगड जिल्ह्यातील नाडगाव तर्फे बिरवाडी या गटातील. कारण या ठिकाणी मंत्री महोदय आमदार श्री भरत गोगावले साहेब यांचे पुत्र विकास गोगावले स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलो नाते गावातील बाजारपेठेमध्ये आणि आपण इथल्या व्यावसायिकांचा मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण बघूया तिथल्या मतदारांचा कौल हा कशा प्रकारे असणार आहे. निवडणुकीचं वातावरण हे कशा प्रकारे आहे, आपल्याकडे कोणाची विजयाची शक्यता जास्त आपल्याला वाटते? सध्या ह्या रायगडमध्ये इलेक्शनचा पिरियड आहे तो शांततेत आहे. पण या ठिकाणी तसं बोलात तर या ठिकाणी आज बरेचसे शिव पर्याय नाही आणि विधानसभा असू दे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे याही टायमाला बरेचसे बाजी मारण ते 100% आहे. धनुष्यबाण का घड्याळ? धनुष्यबाण. का धनुष्यबाणच का? धनुष्यबाण म्हणजे आम्ही पूर्वीपासून आमच्या नांदगाव गावामध्ये कौलीकोंडामध्ये बरेचसे आमच्या आतापर्यंत कुठलाही पक्षी येऊन आमच्या गावामध्ये त्यांनी फुटभर माती टाकलेली नाही. प्रभाकर मोरे होते तिथपासून आम्ही या शिवसेनेमध्येच आहो आणि आतापर्यंत शेवटपर्यंत त्या दगडी आम्ही पाय ठेवून ठाम उभा आहे. याच्या पुढे पण असाच राहणार आहे आणि आमचे जे कामं केलेली आहेत सुरेश शेटणी, सुरेश माटकांनी आणि आमच्या गावातले कुठलंही काम असत तर त्यांच्याशिवाय आम्ही कुठलाही पक्ष आमच्या गावात काम करत नाही. त्यांच्यासाठी आम्ही आमचा ठाम आहे. पंचायत समितीला सुद्धा सुरेश माडिक आपल्या भागातून घरातून उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांचा विजय आपल्याला कशा प्रकारे वाटतो? त्यांच्याबद्दल ते काय सांगायचं समजत नाही. या निवडून त्यांना ह्या ठिकाणी, कारण त्यांचा जो माया आहे, माणसावर लोभ आहे. आता परवा त्यांचे वाढ भरणं झाला त्या टायमाला असा पब्लिक होता की 200-3 हजार पण माणूस तिथे होता. त्याच्यावरून सुरेश माडिक नक्कीच येणार आहे आणि या विकास नक्कीच करणार. या गावामध्ये या नातेवाईकामध्ये त्यांचा जो विकास कोणच करत नाही. गोपीचंद नथू गायकर बोलतोय. आमचा गाव नांदगाव बुद्रुक आणि आम्ही अतिदुर्गम भागात राहून भरत शेठनी जी कामं केलेली आहेत ती कोणालाही होणार नाहीत आणि याच्या पुढेही भरत शेठ शिवाय कोणाची पर्याय नाही. आणि विकास शेठ म्हणजे तो उगवताच तारा आहे, त्याची पण आम्हाला जास्त अपेक्षा आहे. पण आता जास्तीत जास्त आमचा कल भरत शेठ जवळ आहे. तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारचा विकास हा कोणी केला आणि कोणाच्या माध्यमातून झालाय, कशा प्रकारे झालाय? आमच्या गावामध्ये विकास तसा म्हणायला गेला तर भरत शेठनीच केलेला आहे. रोड, रस्ता, मंदिर आणि गावातला रोड सर्व भरत शेठ पासूनच झालेला आहे. बाकी आजपर्यंत कोण तिथे आलेला नाही. विकास गोगावले उभे राहिल्यामुळे या भागाचा विकास हा जास्तीत जास्त प्रमाणात होईल असं आपल्याला वाटतंय का? मी सांगितलेलं आहे की विकास शेठ उगवता तारा आहे, त्यांच्यापासून अजून बरीच आम्हाला अपेक्षा आहे आणि तेच करू शकतात, बाकी कोणालाही होऊ शकणार नाही ते. कारण आज आम्ही 40 वर्षे त्या पक्षात राहून आम्ही फक्त शिवसेना आणि शिवसेनाच आहे, बाकी आम्ही पक्ष दुसरा कोणता घेतलेला आणि त्यांच्यापासून आमचा विकास झालेला आहे. गावातील अंतर्गत रस्ता असो किंवा कोणताही काम असो आणि काय अडीअडचण आली तरी आम्ही भरत शेठकडे जाऊन आमची कामं होतात. तर आपण बघितलं असेल की विकास गोगावलेंचं पारडं या ठिकाणी आपल्याला जड असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना आणि भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून जो विकास झालाय त्याचा फायदा कुठेतरी विकास गोगावलेंना होताना पाहायला मिळतोय. विकास गोगावलेंच्या विजयाचा विश्वास या ठिकाणी या मतदारांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. विकास गोगावले जे मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पुत्र आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे उतरले आहेत. काय वाटतं, कोणाचा पारडा जड आहे, कोणाच्या विजयाची शक्यता जास्त वाटते आपल्याला? विकास शेठ हे नामदार आणि मंत्री भरत शेठ यांचे चिरंजीव आणि भरत शेठने जो या विभागामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये असं पण चालेल म्हणून, पण जे विभागामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचं मोबदला म्हणून विकास शेठच 100%. परंतु विकास शेठचं पारडं जड असलं असं आपण म्हणत असला तरी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीची युती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढते. मग कशा प्रकारे आपण हे वर्णन करताय की विकास शेठचं पारडं हे जड आहे? विकास शेठचं पारडं जड म्हणजे विकास शेठ ही काळ्या दगडावरची रेत, विकास शेठच निवडून येणार. निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. शिवसेनेकडून विकास गोगावले निवडणुकीसाठी उभे राहत आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक. आपल्याला काय वाटतं, कोणाचं पारडं जड आहे? विकास शेठचंच पारडं आहे.
तशी गावामध्ये कामं पण झालेली आहेत. आता आमच्या गावात पुलाचं काम चालू आहे, बरीचशी कामं आहेत ना. केटी बांधारा होतोय, पणाला जी पाईपलाईनचं काम चालू आहे. आहेत कामं होत आहेत ना अशातला भाग. विकास गोगावले विजय होतील असं तुम्हाला विश्वास आहे? ते काय होणार आहे, ते काय साहजिकच आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बाबा, काय वाटतं, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. जिल्हा परिषदेसाठी विकास गोगावले आपल्या भागातून शिवसेनेकडे उभे आहेत, तर पंचायत समितीसाठी सुरेश महाडिक आहेत. आपल्याला काय वाटतंय, विरोधी पक्षातील उमेदवार निवडून येतील का शिवसेनेतील? शिवसेनेचे विकास गोगावले आणि सुरेश महाडिक. भरत शेठ गोगावलेंनी आपल्या भागाचा विकास केलाय का? आमच्या ह्या भागातला भरत शेठ गोगावलेनीच केला, बाकी कुणी केला नाही. नक्की कोणकोणता विकास केलाय? 40 वर्ष आम्ही बघतोय भरत शेठनीच काम केलाय. खेडापाड्यांना वाड्यांना पाणी, रस्ता त्यांनीच बनवलेत. भरत शेठ जो कोणीच बनवला नाही. तुमचा आणि भरत शेठ गोगावलेंचा कधी संबंध असा आलाय का? आलाय, बराच वेळा आलाय. मी आमच्या तरुची ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आहे. काय आमची सचिन पाटील त्याची बायको सरपंच आहे, मी उपसरपंच आहे. पण आमच्या आमच्या वरच्या कालकाय कोण गावचा आता आपला समजनभूमीचा रोड आता त्यांनी केलाय. पायरीकोणचा रोड त्यांनी बनवलाय. आणि पहिला 4 वर्षा पहिला ह्याच्यात पंतप्रधानमधून रोड बनवलाय. बरेचसे आपल्यासोबत बाबा होते आणि त्यांनी सांगताना ते भावनिक आपल्याला पाहायला मिळाले. आणि विकास गोगावले निवडून येतील असा विश्वास त्यांनी आपल्याकडे बोलताना व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, निवडणुकीचे वारे कशा प्रकारे होत आहेत? कोणाचं पारड जड वाटतं आपल्याला? एवढी काय आयडिया नाही आपल्याला, तरी पण आपण या विषयामध्ये नाही जास्त काय. आपल्या भागातून जिल्हा परिषदेसाठी विकास गोगावले उभे राहत आहेत, त्याबद्दल आपलं काय मत आहे? काय नो आयडिया. बरं, आपल्या भागाचा विकास हा नक्की कोणी केला, कोणाच्या माध्यमातून झालाय? काय विकास, काय दोन्ही पक्ष चालू आहेत, विकास करते दोन्ही, थोडं चालूच आहे थोडं. ठीक आहे, आपण इथल्या रिक्षा चालकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया बघून घेत आहोत. दादा, काय सांगाल, निवडणुकीचं वार हे कशा प्रकारे होते? निवडणुकीचं वारं काय आपल्याला माहिती नसल्यामुळे काय त्यातला सांगता येत नाही. विकास, आपल्या गावाचा विकास किंवा इथल्या भागाचा विकास कोणाच्या माध्यमातून झालाय? आत्ताचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडून झाले. भरत शेठ गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आपल्या इथून जिल्हा परिषदेसाठी उभे राहत आहेत. काय वाटतंय, निवडून येण्याची खात्री किती प्रकारे आहे? नाही, एवढे का आपण सांगू शकत नाही, पण निवडून येतील अशी खात्री आहे. आता तुम्ही रिक्षा चालक आहेत, कोणत्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? नाही, अडचणी काय, आता आपल्या रस्ता वगैरे सर्व चांगला आहे, तर कामं पण करते चांगल्या गोष्टीने, पद्धतीने कामं चांगली चालू आहेत त्यांची. साहेब, काय वाटतं, निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. जिल्हा परिषदेसाठी विकास गोगावले हे आपल्याकडून उभे आहेत आणि निलेश महाडिक हे राष्ट्रवादी भाजप युतीकडून उभे आहेत. काय वाटतं, कोणाचा पारडा जड आहे? बरेच विकास विकास गोगावलेंच्या माध्यमातून जे इथले प्रश्न आहेत ते सोडवले जाऊ शकतात का? सर्व समाज घटकांना सोबत घेऊन ते काम करू शकतात का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, सर्वांना काम करू शकतो. तर आपण बघितलं असेल की संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास गोगावलेंच्या कामाच्या बाबतीत विकास गोगावलेंकडून त्यांना विजयाची खात्री या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता काय सांगाल, निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. निवडणुकीचं वातावरण कशा प्रकारे आहे? काय वाटतंय? चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे. कोणाचं पारड आपल्याला जड वाटतंय? शिवसेना, राष्ट्रवादी? बालेकिल्ला आहे, शिवसेना बालेकिल्ला राहणार. सर्वप्रथम भरत शेठना ध्वजारोहणचा कार्यक्रम होता, तो अभिनंदन या पत्राला सांगतो. दुसरीकडे एक समस्या आहे, फक्त भरत शेठनी भरतच्या मुलांनी पोरांचं कामगाराचा बेरोजगार सोळ केला पाहिजे, हाच आमची समस्या आहे. बाकी सगळं कामं ओके तिकडे शिवसेनेच्या माध्यमातून. विकास गोगावलेंच्या नेतृत्वाचा फायदा आपल्या या भागाला विकास कामाच्या बाबतीत होऊ शकतो का? होऊ काय वाटतं? शकतो, होणार. विरोधी पक्ष कडून युती केली विरोधी पक्ष जाते, राहिलाच नाहीये ना, पण तरी सुद्धा त्यांच्याकडून युती केलेली आहे. भाजप राष्ट्रवादी युती आहे. काय वाटतंय, होईल त्याचा फटका कुठेतरी बघू शकतो? होईल, नाही फटका होऊ शकत. विकास विकास शेठना फायदा होऊ शकतो. तुमच्या भागाचा विकास कोणाच्या माध्यमातून झाला आणि कसा झालाय? मंत्री भरत शेठ गोगावलेंच्या माध्यमातून झालेलं काम. फक्त हा बेरोजगारचा प्रश्न पहिला सॉल्व झाला पाहिजे. थर्ड पार्टी, सेकंड पार्टी, एमआयडीसी. कारण का बेरोजगार आमच्या इकडच्या मुलांना प्राधान्य नाही एमआयडीसी. हा सॉल्व झाला पाहिजे. आमच्या युट्यूबला पहिले गेलं पाहिजे.
म्हणजे बेरोजगारी आहे इथला आपल्याला मुख्य प्रश्न मुद्दा. झाला. बाकी सर्व ओके कामे माध्यमातून शिवसेनेच्या मधून पूर्ण कामे इकडे झाली जवळ पूर्ण होते. इथून बघितलं तर स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला जवळ आहे. तो पर्यटक किंवा शिवभक्त मोठ्या संख्येने आपल्या इथे येत असतात. पुष्कळ पुष्कळ स्थानिकांना रोजगाराची संधी इथे उपलब्ध होते का, काय वाटतं? नाहीये, झाली पाहिजे ती. त्याच्याबद्दल इथे- आपली मागणी कशा प्रकारे असणार? इथे रोजगार तो पहिल्यापर्यंत झाला पाहिजे का की राजधानी रायगडची आहे, ही महाराष्ट्राची राजधानी आहे का नाही? त्यामुळे इथं हा रोजगार पहिला उत्पन्न झाला पाहिजे, मिळाला पाहिजे सर्वांना रोजगार. आता आपण जी नात्याची बाजारपेठ बघत आहोत, पूर्वी आणि आताच्या नात्यामध्ये आपल्याला काय फरक वाटतो? फरक पडतो थोडा. आता हायस्कूलमध्ये तिकडे 1200 पोरं 1300 पोरं असायचे आमच्या वेळात. आता तिकडे पोरं सगळे प्रायव्हेटला टाकलीत. आता इकडे हा कोळसा स्टॉप जोरात चाललेला आहे नाता. पूर्वी हा रस्ता वगैरे आपल्याला अशा प्रकारे पाहायला सुविधा मिळत नव्हत्या, आता चांगल्या आता सुविधा चांगल्या पाहायला मिळतात. हा विकास हा कोणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या गावापर्यंत पोहोचतोय? हा शिवसेना भाजपच्या वतीने पोचतो सगळं. पण आता शिवसेना आणि भाजप वेगवेगळ्या आपल्या भागामध्ये लढतात. अहो ते एकत्र येणार नंतर नंतर ते एकत्र येणार आहेत. व्यवसाय पण हा- करताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो? का आम्हाला दुसरीकडे आमची मुळं थोडी एमआयडीसी थर्ड पार्टी सेकंड पार्टी ही पहिली बंद झाली पाहिजे. बाकी बरेच सीटचं आणि मुळाचं कोणी काम आखाडे करू शकत नाही. म्हणजे विकास गोगवलेंचा विजयाचा पूर्ण विश्वास आपल्याला आहे. विश्वास पूर्ण आहे. तर आपण बघितलं असेल की इथल्या व्यावसायिकांकडून आपल्याला पाहायला मिळतंय की विकास गोगवलेंच्या विजयाची खात्री त्यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. विकास कामं झालेली आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत, परंतु बेरोजगारीचा प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावरती आहे, तो कुठेतरी सॉल्व्ह झाला पाहिजे अशी इथल्या व्यावसायिकांकडून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.